कामगारांच्या किट वाटपातील भ्रष्टाचार प्रहार संघटनेने उधळून लावत या विरोधात मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना कामगार आयुक्त कार्यालयामार्फत घरगुती साहित्याचं किट वाटप सुरू आहे। सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव रोड परिसरातील एका गोडाऊनमध्ये बांधकाम कामगारांना घरगुती साहित्याचं किट वाटप सुरू आहे। हे किट वाटप करताना कामगारांना टोकन वाटप करून पैसे उकळले जात असल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता। प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह संबंधित गोदामात जाऊन एजंटांना हुसकावून लावलं आणि टेंडर घेतलेल्या व्यवस्थापकांना फोन करून त्यांचा खरपूस समाचार घेतला। प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आल्यानंतर बांधकाम कामगारांना ताबडतोब किट वाटप सुरू करण्यात आलं। शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी किट वाटप करण्याऐवजी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर रोख रक्कम जमा करा असं आवाहन केलं। भ्रष्टाचाराला पाठबळ देणाऱ्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। हजार दीड हजार रुपये देतात, मग शून्य पैशात जर द्यायचे असतील भांड्याची शासनाची जर स्कीम असेल तर याच्यात कामगार आयुक्तांचा सुद्धा हात आहे, तिथल्या टेंडर लोकांचा सुद्धा हात आहे। मला सांगा, एका किट मागा 1000 रुपये म्हणजे दिवसातून यांनी 2-2, 3-3 हजार म्हणजे जवळजवळ 10-10, 15-15 लाखाचा गपला करोडोचं ह्याच्यामध्ये टेंडर गेलेलं आहे। यामध्ये कुणाचा म्हणजे कुणाला दोषी धरायचं हा प्रश्न सामान्य नागरिकांना बांधकाम कामगारांना पडलेला आहे। तर यात जर यांनी 8 दिवसाच्या आत त्या तालुक्यात, आणि मी तर म्हणतो की शासनाने डायरेक्ट कामगारांच्या खात्यावर इथं जे रेट भांडे देत आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा, तुम्ही त्यांना इथे यायची गरज नाही। तर या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, अन्यथा 8 दिवसानंतर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार